सगळ्याच लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाची उत्कंठा आहेच. कधी एकदाचा 1500 रुपयांचा लाभ आमच्या बँक खात्यामध्ये जमा होतोय याचीच आतुरता सगळ्यांना लागलेली आहे. या संदर्भात आपण अपडेट घेणार आहोतच, परंतु काल दिवसभरामध्ये एक महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि ती माहिती काय आहे बहुतेक सगळ्यांनाच माहीत आहे, ज्यावरती आपण एक प्रॉपर व्हिडिओ देखील बनवलेला आहे की मुंबई हायकोर्टाने आत्मनिरीक्षण केलेलं आहे की जी लाडकी बहीण योजना आहे तर ती योजना आता इतर योजनांवरती बोजा आणण्याचं काम करत आहे. त्यामुळे ही योजना बंद करा असे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितलं. अशा प्रकारची बातमी अनेक मोठे न्यूज चॅनल आहेत तर त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. आपणही यावर सविस्तर माहिती दिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तेथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आता नेमकी काय अपडेट आहे, खरोखरच योजना बंद होणार का, तर या संदर्भात माहिती आपण देणार आहोत. तरी तुम्ही चॅनलवरती नवीन असल्यास पुढील महत्त्वपूर्ण अपडेटकरिता आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई महानगरपालिका जी आहे तर यांच्या अंतर्गत एक शिक्षिका आहे. तिचं निवृत्ती वेतन मिळणार होतं आणि तिला जे मिळणारं निवृत्ती वेतन होतं ते 7व्या वेतन आयोगानुसार मिळावं अशा प्रकारची तिने मागणी केली होती. परंतु लक्षात घ्या की ही मागणी केल्यानंतर महापालिकेने सांगितलं की आमच्याकडे हा जो लाभ आहे तो देण्यासाठी पैसे नाहीयेत, निधी जो आहे तो उपलब्ध नाहीये. आणि त्यानंतर ही जी संबंधित शिक्षिका आहे तर तिने मुंबई हायकोर्ट याकडे धाव घेतलेली. त्यामध्ये तिच्या वकिलाने सांगितले की निवृत्ती वेतन द्यायला पालिकेकडे पैसे नाहीयेत, मग लाडक्या बहिणींना लाभ देण्यासाठी 40,000 कोटी इतका निधी खर्च केला जातो तो कसा. अशा प्रकारे त्यांनी आपली बाजू मांडलेली. आणि अशावेळी मुंबई हायकोर्ट त्यांनी आपलं मत व्यक्त केलं की लाडकी बहीण योजना यासारख्या मोठ्या प्रमाणावरती निधी लागतो तर त्याच्यामुळे इतर ज्या योजना आहेत किंवा इतर विभाग असतील त्यांच्यावरती ताण पडत आहे, अशी त्याच्यामध्ये अपडेट आहे. आणि तुम्हाला जमत नसल्यास लाडकी बहीण योजना ताबडतोब बंद करा असं खंडपीठाने सरकारला दरडावलं. परंतु अजून सरकारला अशी कोणतीही सूचना दिलेली नाही, कारण न्यायालयाची ही एक ॲक्शन ऑपोजिट रिॲक्शन होती. म्हणजेच उच्च न्यायालयाने हे आदेश दिले नसून येथे आपले विचार स्पष्ट केलेत. तर ही कालची जी अपडेट आहे तर अशा प्रकारे आपण त्या संदर्भात डिटेल माहिती घेतली. काही लाडक्या बहिणींना सोशल मीडियावरती लाडकी बहीण योजना बंद होणार अशा प्रकारे देखील अपडेट येत आहे. पण ही केस होती ती अशा प्रकारची असल्यामुळे जे हायकोर्ट आहे तर यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे, निर्णय दिलेला नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. पण या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेवरती प्रश्न निर्माण होतो. परंतु मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. तर या संदर्भात त्यांची देखील काही कालावधीत घोषणा होईलच. आपण अपडेट घेतच आहोत. तर चुकीची माहिती अनेक लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचत आहे, त्यासाठी आपण ही प्रॉपर माहिती दिलेली आहे. तर याचबरोबर मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे. साधारणतः लक्षात घ्या, आज शनिवार, उद्या रविवार, 2 दिवसांमध्ये तरी हप्ते वितरणाचा GR येणार नाहीये आणि हप्ते वितरण देखील होणार नाही. ही आत्ताची महत्त्वाची अपडेट आहे. तर आपण सांगितलेलंच आहे की शासकीय पातळीवरती हालचाली असतील किंवा आर्थिक तरतूद करण्यासंदर्भातले प्रयत्न असतील ते सुरू झालेले आहेत. साधारणतः चालू पुढील आठवड्यामध्ये हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध झालेला लाडक्या बहिणींना पाहायला मिळेल आणि लाभ वितरणाची घोषणा देखील त्यापुढील काही दिवसांनंतर होणार आहे. सध्या तरी आज उद्या लक्षात घ्या 2 दिवस हप्ते वितरण होणार नाहीये. सोशल मीडियावरती हप्ते वितरणाच्या अनेक घोषणा येत आहेत की ज्याच्यामध्ये हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, लाडकींना 2 हप्ते एकत्रित मिळत आहेत, अशा प्रकारची अफवा देखील व्हायरल होत आहे. परंतु लक्षात घ्या, मिळालेल्या माहितीनुसार फक्त मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींना येणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. ज्यांची EKYC झालेली नाहीये त्यांना लाभ येणार नाहीये. त्यामुळे 30 तारखेपर्यंत तुमची KYC करून घ्या. आणि KYC झाली नसल्यास कमेंटमध्ये कमेंट करून आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.